नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ते म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट 3 लाख पर्यंत कर्जमाफी। तर कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात येईल व किती जिल्हे यामध्ये पात्र असणार आहे व सरकारचा कोणता ठोस निर्णय या संबंधित घेतलेला आहे, त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरू करूया समोरील माहिती। महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट 3 लाख पर्यंत कर्जमाफी करण्यात यावी यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट 3 लाख पर्यंत कर्जमाफी देण्यासाठी कटिबद्ध आहोत। यासाठी सरकारकडे मागणी करत आहोत आणि केंद्र सरकारकडे या संबंधित पाठपुरावा करून व अमित शाह यांच्याकडे तरतूद करून आपण पैशाची आणि आकडेवारी सुद्धा गोळा करण्यात येत आहे की शेतकऱ्यांना किती कोटीचं पैसे लागणार आहे, ज्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना 3 लाख पर्यंत कर्जमाफी होणार आहे। कर्जमाफी पावसाळी अधिवेशनमध्ये होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष हे लागलेलं होतं। अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला होता। त्यामध्ये शेतकऱ्यांना आशा होती की शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणार आहे, पण त्यात तसं काही झालं नाही। पण मागील 2 वर्षाच्या काळामध्ये शेतकरी नापिकी, दुष्काळी व नैसर्गाची अकृपा यामध्ये शेतकरी हा भरडला गेलेला आहे। त्यानुसार शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची नितांत गरज व आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका याचा लक्षपूर्वक हे सर्व बघता आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे हे अनिवार्य झालेले आहे। कारण महाराष्ट्रामध्ये आता माझी लाडकी बहीण योजनेसोबतच जर शेतकऱ्यांना सरकारनं कर्जमाफी संपूर्ण शेतकऱ्यांची केली तर आपला याचा फायदा आपल्या निवडणुकीमध्ये होईल व परत आपली सत्ता देखील याच्यामध्ये स्थापन होणार आहे। यासाठी सर्व सरकारमधील मंत्री व सर्व सदस्य यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी कटिबद्ध राहावे। आता अब्दुल सत्तार यांची मागणी झालेली आहे। आता सोशल मीडियातून जेवढा दबाव हा सरकारवर होईल व एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनमध्ये मागील वर्षी सुद्धा म्हटलं होतं, घोषणा केली होती की 6,56,000 जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते त्या शेतकऱ्यांना 6,000 कोटीची ही तरतूद करण्यात आलेली आहे। आता या पावसाळी अधिवेशनमध्ये विरोधी पक्षाकडून देखील कर्जमाफीचा मुद्दा चांगला रेटून धरलेला आपल्याला बघायला मिळाला नाही आहे। त्यानंतर पक्षातील सरकारमधील देखील आमदार हे कर्जमाफी संदर्भामध्ये मुद्दा हा वरतो उचलताना दिसला नाही। पण आता याचा पाठपुरावा व आकडेवारी गोळा करण्याचं काम हे सरकार करत असल्याची बातमी प्रकाशित झालेली आहे। तर त्यामुळे आता शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी 100% कर्जमाफी मिळणार आहे। याचा लाभ हा सरकारला होऊ शकतो याचा, आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी हे जर 2 मुद्दे केले तर आपण सत्तेत परत राहू अशी त्यांना आशा राहते। त्यामुळे आता 100% शाश्वती आहे की सरकार आता आपल्या शेतकऱ्यांचं 3 लाख पर्यंत सरसकट हे माफ होईल। पण आता ते कोणत्या वर्षीपासून करेल याचा काही नेम नाही। आता 2016 मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी केली होती। त्याच्यावरचे जर ज्यांचं कर्ज थकीत असेल 1.5 लाखाच्या वर तर ते भरून, म्हणजे 2 लाख जर असेल करणार तर 50,000 रुपये भरून 1.5 लाख रुपये माफ करण्यात आले। त्यानंतर सत्ता पलट झाली, राज्याचे मुख्यमंत्री झाले आपले ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे, त्यांनी 2 लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ केलं होतं। त्यांच्या काळात देखील बहुतेक शेतकरी देखील त्या कर्जमाफीपासून वंचित राहिले होते। त्यानंतर आता सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जर सरसकट 3 लाख पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय हा जर घेतला तर त्यांना सत्तेत राहण्यासाठी कुठंतरी फायदा होऊ शकतो असा समोरचा विचार घेऊन ते आता कर्जमाफी करणार। या संदर्भामध्ये मोठी हे अपडेट आहे। तर राज्यात 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी म्हणजे
शेतकऱ्यांना 3 लाख पर्यंत तर सरसकट कर्जमाफी होणार आहे.